नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. तर मैत्रिणींनो, आपण ह्या नेटपासून सुंदर अशी बाही डिझाईन बनवणार आहोत. तर इथे आपण ब्लाऊज तयार केलेला आहे. त्या कपड्याचा 2 इंचाचा आपण कपडा घेतलेला आहे आणि बाकी नेट घेतलेला आहे. नेटपासूनच आपण बाही डिझाईन तयार करणार आहोत. तर बघा मैत्रिणींनो, इथे आपण नेटचा हा कपडा 4 फोल्डमध्ये केलेला आहे. 4 फोल्ड करून आपण इथे घडी टाकून घेतलेली आहे आणि जी बंद बाजू आहे ती आपल्या साईडने ठेवून घेतलेली आहे. आणि आता इथे कपडा आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. आणि इथे बघा, घडी आपण 11 इंचाची घेतलेली आहे. तर इथे आपल्याला 3 इंच प्लेटसाठी घेतलेला आहे. तर तुम्हाला जास्त प्लेट पाहिजे असेल तर तुम्ही 4 किंवा 5 इंचही घेऊ शकता. आता इथे नेटच्या कपड्याची बाही उंची मी 8 इंच घेतलेली आहे. तर इथे 8 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे. तर तुम्हाला जेवढी पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे उंची घेऊ शकता. तर बघा, ही आहे 11 इंचाची घडी. दोन्ही साईडने मोजून घेतलेला आहे. आणि आता इथे 3 इंचावर दोन्ही साईडने मार्किंग केलेली आहे आणि पुढं 9 इंच उरलेलं आहे. आता इथे बाहीची कॅप हाईट आपल्याला 3 इंच घ्यायची आहे. तर आपली इथे लॉंग बाही आहे त्यामुळे आपल्याला इथे 3 इंच घ्यायचं आहे. आणि इथे एकच मार्किंग करून घेते. आणि आता आपण मार्किंग केलेले आहे ते कट करून घ्यायचं आहे. आणि आपण इथे एक्स्ट्राचा जो कपडा प्लेटसाठी ठेवलेला आहे तिथे आपण इथे कट टाकून घेऊयात, जेणेकरून आपल्याला जेवढा प्लेटचा कपडा आहे तो लक्षात येईल ह्यासाठी. आणि इथे सेंटरला जॉईंट आहे तर तो कट करून आपण दोन्ही बाही वेगवेगळी करून घेऊयात. तर बघा, दोन्ही साईड व्यवस्थित करून इथे आपल्याला हा सेंटरचा जो जॉईंट आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर बघा, ह्या पद्धतीने मैत्रिणींनो, ह्या नेटच्या बाहीमुळे आपल्या ब्लाऊजला सुंदर असा लुक येणार आहे. आणि ब्लाऊज सुंदर असेल तर आपली साडीसुद्धा सुंदर दिसेल. त्यासाठी तुम्ही ही बाही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर इथे आपण 2 बाही वेगवेगळ्या कट करून घेतलेल्या आहेत. आणि आता इथे आपल्याला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तेवढ्यामध्ये आपल्याला इथे छोट्या छोट्या प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. सर्व प्लेट एकसारख्याच टाकून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपली बाही फिनिशिंग सहित छान दिसेल. तर बघा मैत्रिणींनो, आपला जेवढा एक्स्ट्राचा कपडा आहे तेवढ्यातच आपल्याला इथे प्लेट टाकून घ्यायचे आहे. तर आता एक साईड प्लेट टाकून झालेले आहेत. आता लगेच आपल्याला दुसऱ्याही साईडने प्लेट टाकून घ्यायचे आहेत. तर बघा, आपण ज्या दिशेने खालच्या साईडने प्लेट टाकलेले आहे त्याच दिशेने आपल्याला वरच्याही साईडने प्लेट टाकून घ्यायच्या. तर बघा मैत्रिणींनो, इथे आता वरच्याही साईडने आपल्या प्लेट टाकून झालेल्या आहेत. आणि आता इथे आपल्याला खाली बॉटमला आपल्याला आपण ज्या कपड्याचा ब्लाऊज शिवलेला आहे त्या कपड्याचा आपल्याला 2 इंचाचा गोट टाकून घ्यायचा आहे. तर मैत्रिणींनो, इथे गोटपट्टी लावण्यासाठी आपल्याला 2 ते 2.5 इंचाचा कपडा घ्यायचा आहे. आणि जो ब्लाऊज शिवलेला आहे त्याचाच घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या बाहीला सुंदर असा लुक येईल. तर इथे कपडा व्यवस्थित करून घेते. आणि
बघा ह्या पद्धतीने आपल्याला उलट्या साईडने इथे ही पट्टी लावून घ्यायची आहे आणि एकसारखी शिलाई मार्जिन ठेवूनच इथे पट्टी लावून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, आपण शिलाई मारताना एकसारखी शिलाई मार्जिन ठेवूनच शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग छान येईल. आपण ब्लाऊज शिवतो त्यामध्ये फिनिशिंग खूप महत्त्वाची असते, तर त्यामुळे आपल्याला शिलाई मारताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही व कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि आता इथे आपल्याला ही गोटपट्टी दुमडून शिलाई मारून घ्यायची आहे. आणि बघा इथे शिलाई मारून झालेली आहे आणि आपली बाहीसुद्धा तयार झालेली आहे. आता ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरी ही बाही तयार करून घ्यायची आहे. अगदी छोट्या छोट्या प्लेट टाकून आपण सुंदर अशी बाही डिझाईन बनवलेली आहे आणि ह्या नेटच्या कपड्यामुळे आपल्या ब्लाऊजला सुंदर असा लुकही येणार आहे. आता इथे आपण दुसरी ही बाही तयार करून घेतलेली आहे आणि ब्लाऊजला लावूनसुद्धा घेतलेली आहे. तर बघा मैत्रिणींनो, बाहीला सुंदर असा लूक आलेला आहे. आणि ही बाही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.